श्री स्वामी समर्थ। बघा, एक डॉक्टर आपल्या रुग्णावर ज्या प्रकारे शस्त्रक्रिया करतो, तर त्या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला त्रास हा होतोच, पण हा त्रास त्याच्या चांगल्यासाठीच असतो। कारण त्याच्यामध्ये जो दडलेला असाध्य आजार आहे, असाध्य रोग आहेत, ते काढून टाकण्यासाठी त्याला थोडा त्रास सहन करावाच लागतं। त्याचप्रमाणे स्वामी महाराज देखील आपल्या जीवनाचे दिव्य डॉक्टरच आहेत। कारण आपल्या चांगल्यासाठी, आपल्या जीवनाची देखील, आपल्या आयुष्याची देखील स्वामी महाराज शस्त्रक्रिया करत असतात। म्हणजे संकटरूपी शस्त्रक्रिया म्हणू आपण, की जसं आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे संकट येतात, तर ते आपल्या चांगल्यासाठीच असते। कारण सांगते मी का, म्हणजे आता थोडं आपल्याला म्हणजे काही तेवढ्या वेळापुरत्या आपल्याला वेदना होतील, आपण त्यामध्ये आपली एखादी प्रिय गोष्ट गमावू, पण आपल्याला स्वामींवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे, स्वामींच्या हातांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे। कारण या शस्त्रक्रियेमधून जसं रुग्णाला या डॉक्टर जसं शस्त्रक्रिया करतो, ऑपरेशन करतो, तर त्यातून रुग्ण म्हणजे थोडा वेळ त्याला त्रास होतो, थोड्या वेळासाठी त्याला भयंकर वेदना होतात, पण मात्र काही काळानंतर त्याचं जीवन हे छान आरोग्यदायी बनतं। त्याचप्रमाणे स्वामींचं देखील तसंच आहे। आपल्या जीवनावर ऑपरेशन करून स्वामी महाराज आपल्याला एक निरोगी आध्यात्मिक जीवन प्रदान करत असतात। तर असे आहे स्वामी। म्हणून आपल्याला कितीही मोठे संकट येऊ आपल्या आयुष्यामध्ये, काहीही हो, आपण स्वामींवर आपली श्रद्धा अटळ असली पाहिजे, स्वामींची आपण मनापासून सेवा केली पाहिजे। स्वामी महाराज आपल्याला म्हणजे आपण जर स्वामींची मनापासून सेवा केली ना, तर स्वामी महाराज आपली कोणतीही इच्छा पूर्ण ठेवत नाही। आणि तेच आपल्यासोबत घडते की जे आपल्यासोबत म्हणजे आपल्यासाठी चांगलं आहे। स्वामींना कारण चांगलंच माहिती असते की आपल्यासाठी काय चांगलं आहे, आपल्याला जे आवडतं ते कधीही घडत नाही, कारण जे आपल्यासाठी योग्य आहे ते स्वामींना माहीत असल्यामुळं तेच आपल्यासोबत घडत असतं। आणि खरंच स्वामी महाराज समजणे एवढे सोपे नाही, आणि ज्यांना स्वामी महाराज समजले त्यांनी स्वामींना सोडणे कधीही शक्य नाही। तर श्री स्वामी समर्थ मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता बघा, मला थोडंसं तुमच्यासोबत बोलायचं होतं की ह्या संदर्भात की म्हणजे मी हे व्हिडिओ करणं चालू केलं तर ही स्वामींचीच कृपा आहे। तर सांगते का, कारण मी अगोदर मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा स्टडी करते, आत्तासुद्धा म्हणजे करत आहे, आणि अगोदरसुद्धा करत होती। तर तेव्हा ना म्हटलं चला आता आपण म्हणजे घर सांभाळतो, बाळ सांभाळतो, आणि चला म्हटलं मग हे सांभाळता व्हिडिओ शूट करत जाऊ आपण आणि टाकत जाऊ। एक चांगला म्हणजे आपल्यासोबतचे जे आहे, आपल्याबरोबरचे जे पण कॉम्पिटिटिव्हचा स्टडी करत आहेत, तर त्यांचं पण आपण म्हणजे त्यांचे पण प्रश्न आपण म्हणजे जाणून घेऊ शकतो, किंवा आपले प्रश्न त्यांना सांगू शकतो। अशा प्रकारे आपण म्हणजे एकटं राहतो, तर या म्हणजे माहिती प्लॅटफॉर्मवर आपण एकमेकांना म्हणजे असं मोटिव्ह करू शकतो यासाठी, म्हणजे या स्टडीसाठी। तर मग म्हटलं चला आपण ते व्हिडिओ बनवू, आणि मी काही व्हिडिओ बनवले देखील ते। मग मला वाटते की 7-8 व्हिडिओ बनवले असतील मी। तर मग मी बनवता मग शॉर्ट्स देखील टाकायला लागले। तर मग मला वेळही मिळत नव्हता तेवढा, मग कधी मी टाकत होते, कधी नव्हते टाकत लॉंग व्हिडिओ। आणि मग शॉर्ट्स मग मी एकदा असंच माझ्या डोक्यामध्ये माहिती नाही का कसं काय तर क्लिक झालं की चला तर मी स्वामींची पूजा केली, आपल्या देवांची पूजा केली, आणि आरती करतानाचा एक व्हिडिओ मी अपलोड केला। तर त्याला छान व्ह्यूज आले। तर मग म्हटलं चला, म्हटलं आता याला व्ह्यूज आले म्हटलं तर मग लोकांना हे पाहायला आवडत आहे। तर मग स्वामी महाराजांचे मी शॉर्ट्सचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली, आणि त्याला व्ह्यूज पण येत होते, आणि छान लोक लाईक वगैरे स्वामी भक्त आपले लाईकसुद्धा करत होते। आणि पण आता यूट्यूबची नवीन पॉलिसी आली, त्यामुळे हे नाही होतं, म्हणजे आता ते तसे शॉर्ट्स टाकणं म्हणजे आता शक्य नाही आहे, कारण नवीन पॉलिसी यूट्यूबच्या येत राहतात, आणि तशीच पॉलिसी आलेली आहे यूट्यूबची नवीन। तर त्यामुळे आता शॉर्ट्स टाकणं म्हणजे तसे व्हिडिओ बनवून त्यावर गाणं वगैरे लावून, किंवा मग हे करून माझा व्हॉइस ओव्हर पण राहायचा, आणि मी कधी माझे व्हिडिओ पण म्हणजे जे रिअल काढलेले आहेत ते पण टाकत होते, आणि तर मग ते तसे टाकत होते। तर मग आता ते म्हणजे ते आता होत पण नाही आहे, माझ्याकडे वेळ पण नाही आहे तेवढा। मग आता लॉंग व्हिडिओ मी मग माझ्या मनात विचार आला का, म्हटलं चला आपण म्हणजे
या काही वर्ष अगोदर सुद्धा माझ्या मनात विचार आला होता की आपण आपल्याला स्वामी सेवेबद्दल माहिती आहे, जे पण आपल्याला सेवा जे उपाय माहिती आहे केंद्रात सांगितलेले तर आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो. पण काही कारणामुळे ते काही जमलं नाही. आणि बाळ पण माझं म्हणजे असं बसून कॅमेरा मोबाईल समोर ठेवून बोलू देत नाही, तो झोपल्यानंतरच मला हे सर्व करावं लागतं. तर जर तुम्हाला असा आवाज येत असेल तर क्षमा मागते, कारण कूलरचा आवाज आहे आणि माझं बाळ झोपलेलं आहे. त्यामुळे कूलर इकडे ना खूप जास्त गरमी होत आहे सध्या आणि कूलर लावणं आवश्यक होतं. त्यामुळे मग तो नाहीतर मग तो उठून बसतो, त्यामुळे मग कूलर लावलेला आहे, त्याचा आवाज तुम्हाला येईल. तर बघा, तर असं होतं. तर मग मी लॉंग व्हिडिओ म्हणजे जे पण मला स्वामींबद्दलची माहिती आहे किंवा जे केंद्रात सेवा सांगितल्या जातात आणि जे मला माहिती आहे, मी अजूनसुद्धा अभ्यास करते. तसंच म्हणजे डायरेक्ट तुमच्यासमोर नाही हे करत आणि मग नंतर अभ्यास करून त्या माहितीवर पूर्ण हे करून मग तुमच्यासमोर व्हिडिओ आणत असते. तर मग मला असं क्लिक झालं की आपण हे स्वामींबद्दल असे माहितीचे व्हिडिओ बनवायला पाहिजे त्या लोकांपर्यंत, स्वामी भक्तांपर्यंत. आता स्वामी भक्तांना तर बरेच यातली माहिती असते, कारण खूप जण केंद्रात जात असतात तर त्यांना माहिती असते. पण जे स्वामी सेवेत नाही आहेत ते देखील स्वामी सेवेत यावे आणि त्यांना देखील म्हणजे स्वामी काय आहेत हे समजावे, यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे. आणि म्हणून मग मी हे व्हिडिओ करणं चालू केलं. तर छान तुमचा प्रतिसाद मिळत आहे आणि पाहतसुद्धा आहात तुम्ही व्हिडिओ. तर तुमचं म्हणजे ही जे मी व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला, मला असं अचानक क्लिक झालं की आपण स्वामींच्या म्हणजे एक व्हिडिओ मी टाकला आणि मग मला असं म्हणजे हे जाणवलं की नाही, आपण स्वामींच्या बाबतीतले व्हिडिओ केले पाहिजे. तर स्वामींच्या बाबतीतले व्हिडिओ आपण केले पाहिजे, ही म्हणजे स्वामी कृपाच म्हणावी लागेल. आणि तुम्ही देखील माझे व्हिडिओ पाहत आहात, पण पाहतच नाही म्हणजे व्हिडिओला सबस्क्राईब देखील करा. तुम्ही पाहत आहात पण सबस्क्राईब करण्याचं राहून जातं कधी कधी. तर तुम्हाला खरंच म्हणजे मनापासून माझे व्हिडिओ आवडत असतील ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा. आणि तुमचं भरपूर मला म्हणजे सपोर्टची आवश्यकता आहे. तुमचं प्रेम मला द्या आणि तुमचा सपोर्ट देखील माझ्या मागे असू द्या. आणि हीच मी खरी स्वामी कृपा आहे असे समजेल. तर असा हा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला हे मला बोलायचं होतं, सांगायचं होतं. तर बस एवढंच होतं. आणि बस स्वामी महाराज तसे सर्वांच्या पाठीशी तर उभे असतातच, माझ्या पण आहेच. तर म्हटलं आता ही स्वामींची इच्छा आहे, तर आपण आपल्याला जसा वेळ मिळाला तसा आपण व्हिडिओ करत जाऊ. कारण लहान मूल सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी, घर बघणं हे खूप कठीण आहे. कारण व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा म्हणजे आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर म्हणजे व्हिडिओ मोबाईलसमोर बसावं लागतो, तेवढा टाईम द्यावा लागतो, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर खरंच मला मनापासून जर आवडत असतील तर मला सांगा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.